मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही सर्वांनी डॉक्युमेंट क्रिएट केले असतील, काही ना काही बनवलं असेल, टाईप केलं असेल, परंतु मित्रांनो आजही भरपूर लोकांना पेज सेटअपबद्दल काहीच माहिती नाही. आपण होम टॅबचा वापर करतो, इन्सर्ट टॅबमधून बऱ्याचशा गोष्टी इन्सर्ट करतो, डिझाईन टॅबमधून आपण कलर करतो. ठीक आहे, आता जो नवीन प्रोफेशनल प्लस 2021 जो आलेला आपल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शन आल्या. मी हे सगळं शिकवलेलं आहे, तुम्ही जाऊन एकदा बघा चॅनलला. तर परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण पेज लेआउटमध्ये आपण कधी जात नाही, फारसं काही तिथं करत नाही. आणि केलं तरी फक्त आपण जास्तीत जास्त काय करतोय, A4 करतोय बस येथून आणि बस प्रिंट मारतोय. परंतु मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी काही लोकांना नाही माहिती आहे, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो. आता आपण पेज सेटअपचा फुल पेज सेटअप कशा प्रकारे करायचं फुल आपण ट्युटोरियल मी देणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिलं पेज सेटअप म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले तो पेज कोणता आपण वापरत आहोत, म्हणजे कोणता पेज आपल्याला प्रिंट करायचा आहे. पेज सेटअप कशाला करतो आपण, प्रिंट करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रिंट प्रॉपर दिसायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण पेज सेटअप करतो. तर सगळ्यात आधी बघा पेज लेआउटमध्ये तुम्हाला यायचं आहे. जर तुमच्याकडे 2013 किंवा 2016 असेल तर त्याच्यामध्ये पेज लेआउट येणार आहे, तर फक्त लेआउट लिहून दिसणार तुम्हाला. 2021 हा प्रोफेशनल प्लस अकाउंट आहे. ओके, आता बघा लेआउटमध्ये मी आलो, इकडे तुम्हाला दिसत आहे पेज सेटअप ग्रुप दिसत आहे मित्रांनो. फक्त या गोष्टीचं काम आहे, खूप इम्पॉर्टंट हे टूल्स आहेत मित्रांनो मायक्रोसॉफ्ट वर्डचे. तर यायचं आहे सिम्पल तुम्हाला साईजमध्ये. आता साईज कशाचं, तर पेजचं साईज तुम्हाला कोणता निवडायचा आहे. नॉर्मली काय होते कधी कधी लेटर साईज आपलं सिलेक्ट होऊन राहतो आणि तुमच्या प्रिंटरमध्ये A4 साईज असतो, त्याच्यामुळे प्रिंट केल्यानंतर सगळ्या गोष्टी इकडे तिकडे सेट होतात, त्याच्यामुळे म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो पूर्णपणे. तर आपल्याला प्रिंटआउट बरोबर दिसत नाही. तर एकदा लक्षात घ्या साईज आपल्याला कोणता आहे. आपल्या प्रिंटरमध्ये आपण कोणता साईज ठेवतोय, तर नॉर्मली A4 ठेवतो मित्रांनो. जो आपला झेरॉक्स पेपर येतो मार्केटमधून, जे आपण रिम आणतो पेपरची, तर तो A4 साईज नॉर्मली असतो. जर तुम्हाला दुसरा कोणता पाहिजे तर आपण इथून घेऊ शकतो, जसं लिगल असेल. ठीक आहे, नॉर्मल जे कास्ट सर्टिफिकेट वगैरे बनत होते आधी ते लिगल साईजमध्ये यायचे. लिगल असेल A5 A6 वगैरे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ठेवू शकता, परंतु जास्तीत जास्त आपण A4चाच वापर करतोय आणि ऑफिशियल वर्कमध्ये सुद्धा आता A4च यूज होतोय. ठीक आहे, तर आपण A4 इथून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची काय ठरते, की आपला पेज उभा आहे की आडवा आहे, त्यालाच आपण म्हणतो ओरिएंटेशन. ओरिएंटेशन बघा इकडे एक ऑप्शन दिसतो तुम्हाला ओरिएंटेशनचा. पोर्ट्रेट म्हणजे उभा पेज, लँडस्केप म्हणजे आडवा पेज. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जसं आता आपल्याकडे मी काही पेजेस 3 पेजेस तुम्हाला दिसते इकडे स्क्रीनवरती, तुम्हाला 3 पेजेस दिसत आहे. ठीक आहे, मी याला थोडं साईज मोठा करून घेतो म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात घ्यायला. कंट्रोल A करूया आपण आणि कंट्रोल शिफ्ट आणि ग्रेटर दॅनची तुम्हाला की प्रेस करायची. ऑटोमॅटिकली हे शॉर्टकट की आहे मित्रांनो, या शॉर्टकट कीद्वारे तुम्ही काय करू शकता, साईज इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, शॉर्टकट कीचा सुद्धा व्हिडिओ मी सेपरेट बनवला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता बघा आपण काय केलं आहे, 3 पेज तुम्हाला दिसत आहे. ओके, आता बघा ओरिएंटेशन भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. पेज उभा आहे की आडवा आहे. आता तुम्हाला पाहायला दिसतं आपला पेज कसा आहे, उभा पेज आहे. ठीक आहे, याला तुम्हाला आडवा करायचं आहे तर तुम्ही लँडस्केप करू शकता. बघा पूर्ण पेजेस काय झालेले आहेत, आडवा झालेला आहे. पूर्ण पेजेस आडवे झाले आहेत म्हणजेच काय, लँडस्केप. ठीक आहे, तर पोर्ट्रेट किंवा लँडस्केप तुम्ही इथून करू शकता. परंतु मित्रांनो काही वेळेस काय होते की आपल्याला एक पेज हा उभा पाहिजे आहे, सगळे उभे पेजेस पाहिजे, फक्त हा जो मधातला एक दुसऱ्या नंबरचा पेज आहे हा मला आडवा पाहिजे, म्हणजेच काय लँडस्केप पाहिजे. तर तेव्हा ते सेटिंग कशी करायची समोर बघा. त्याच्या आधी आपण बघूया मार्जिन कशा प्रकारे आहे, ती गोष्टसुद्धा मी सांगणार आहे. आधी मार्जिन समजून घेऊया, मार्जिन काय आहे. आता मार्जिनचा उपयोग कशासाठी करतात, मी झूम करतोय थोडा. ठीक आहे, आता बघा प्रिंट करताना मार्जिन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मार्जिन आपण कोणते ठेवतोय, तर नॉर्मली बघा नॉर्मल हा जरी शब्द इथं वापरला असेल या मार्जिनचा, परंतु नॅरो ही आपल्याला मार्जिन ठेवायची असते. कोणत्या ऑफिशियल वर्कसाठी नॅरो आपण यूज करतोय. आणि ज्या गोष्टी आपण फायलिंग वगैरे करतोय, ठीक आहे, जसं आपल्याला फाईलमध्ये पंच करायचं असेल तर आपण ते मॉडरेट तुम्ही यूज करू शकता, म्हणजे आपल्याला जागा जास्त मिळते. ठीक आहे, किंवा वाईट हे जे आहे हे नॉर्मली आपण जे सरकारी काम होतात एक्झाम जे काय म्हणू शकतो आपण, जे सेन्सिटिव्ह वर्क असतात. ठीक आहे, जसं काही लिखापडी असेल स्टॅम्प पेपरवरती वगैरे, तर त्यांनी वाईट ही मार्जिन वापरत असतात. भरपूर जागा सुटते साईडने, परंतु ते तशाच प्रकारे त्यांचं वर्क असते. ओके, त्याच्यानंतर मॉडरेट आहे इकडे. त्याच्यानंतर ऑफिस 2003चा डिफॉल्ट आहे. त्याच्यानंतर इकडे हे सगळे मार्जिनचे प्रकार आहेत. तुम्हाला जे ॲडजस्ट होते, तुम्हाला जे सुटेबल वाटते तुमच्या डॉक्युमेंटनुसार ते तुम्ही ठेवू शकता. नॉर्मली जे अप्लिकेशन्स वगैरे असतात किंवा काही रिझ्यूम वगैरे असते, तर त्या सगळ्यांची जे मार्जिन आहे ती नॅरो असायला पाहिजे. ओके, आता बघा कस्टम मार्जिन हा एक खूप चांगला पर्याय देतो आहे आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड. याच्यामध्ये काम काय असते बघा, इकडे तुम्हाला दिसत आहे टॉप लेफ्ट बॉटम राईट असे तुम्हाला मार्जिन इथं लिहून दिसत आहे. परंतु समजा तुम्हाला काही कमी जास्त स्वतःच्या मार्जिने करायचं आहे तर काय करणार,
तर कस्टम मार्जिनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे. कस्टम मार्जिनवरती क्लिक केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला हा पॉपअप विंडो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये मार्जिनवरती बघा काय आहे, तुम्हाला टॉप साईडने किती मार्जिन पाहिजे आहे, लेफ्ट साईडने किती पाहिजे, बॉटमने किती पाहिजे, राईटने किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून सेट करू शकता. जसं मला फक्त लेफ्ट साईडने वाढवायची आहे, लेफ्ट साईडने मला ठेवायचे 2 सेंटीमीटर, तर अशा प्रकारे मी इथून 2 सेंटीमीटर करू शकतो. इकडे ओके करायचं आहे. आता बघा फक्त लेफ्ट साईडने वाढलेलं आहे, बाकी राईट साईडने आणि टॉप आणि बॉटमने सेम जशाच्या तसंच आहे. परत आपण कस्टम मार्जिनमध्ये येऊया. आता एक महत्त्वाची गोष्ट बघा काय दिसते तुम्हाला, गटर आणि गटर पोझिशन. ह्या गोष्टी कधी लक्षात येतात जेव्हा आपल्याला एखादी बुक बनवायची, एखादी बाइंडिंग करायची. बाइंडिंग करणे म्हणजेच काय, जसं खूप सारे आता मी 20-50 पेजेस प्रिंट केले आणि त्याला मला चिपकवायचं आहे, म्हणजे पुस्तकासारखं बनवायचं आहे, बुकासारखं. तर ते कसं करणार तुम्ही, तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, गटर पोझिशन म्हणजे कोणत्या साईडने तुम्हाला बाइंडिंग करायची आहे, लेफ्ट साईडने की टॉप साईडने. जे डायरीज वगैरे असतात ते टॉप साईडने असतात आणि नॉर्मली आपले बुक पुस्तकं लेफ्ट साईडने असतात. आपण लेफ्ट ठेवूया. आता गटर किती पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे पुस्तकाला चिपकवायला जागा लागणार आहे ते किती पाहिजे आहे, तर नॉर्मली आपण 1 सेंटीमीटर 0 पॉईंटमध्येच असतात, 0.8 0.9 वगैरे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ही जागा ठेवू शकता. ओके, तर थोडी जागा परत सुटणार. ते तुमच्या बाइंडिंग जर तुम्ही करत असणार तरच तुम्हाला ते कामात येते. आता बघा महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं आता 2 मिनिटापूर्वी, की आपल्याला समजा हे मला 3 पेजेस आहे, 3 म्हणजे खाली पुन्हा पेजेस आहे, टोटल 8 पेजेस माझ्याकडे आहे. परंतु या 8 पेजेसपैकी हा जो दुसरा पेज आहे हा मला फक्त लँडस्केप पाहिजे, बाकी सर्व पोर्ट्रेट पाहिजे आहे. तर तेव्हा काय करणार, सिम्पल काय करायचं बघा, जो पेज पाहिजे त्या पेजच्या आधीच्या पेजवर क्लिक करायचं, तुम्हाला मार्जिनवरती यायचं, कस्टम मार्जिनवरती मी क्लिक केला आहे, लँडस्केप करा आणि व्होल डॉक्युमेंट हा जो ऑप्शन आहे अप्लाय टू, त्याच्या समोरचा जो ऑप्शन दिसेल तुम्हाला दिस पॉईंट फॉरवर्डेड, ठीक आहे, याच्यावर क्लिक करा आणि ओकेवर क्लिक करा. आता काय झालं, सगळे पेजेस त्या पेजला सोडून, जिथे कर्सर होता त्या पेजला सोडून बाकी सगळे पेजेस काय झालेले आहे, लँडस्केप झालेलं आहे. परंतु आपल्याला एकच पेज पाहिजे, कोणता, हा पेज पाहिजे. तर आपण परत या पेजवरती क्लिक करणार, जो पेज लँडस्केप पाहिजे त्या पेजवरती, मार्जिनवरती परत जायचं, कस्टम मार्जिनवरती क्लिक करायचं. आता करणार आपण पोर्ट्रेट आणि परत हा ऑप्शन निवडा, दिस पॉईंट फॉरवर्डेड आणि ओकेवरती क्लिक करा. आता काय झालं आहे बघा, हा पहिला पेज आपला पोर्ट्रेट आहे, दुसरा लँडस्केप झाला आणि बाकी सगळे काय झालं आहे, पोर्ट्रेट झालेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक पेज लँडस्केप, दुसरा पेज पोर्ट्रेट, अशा प्रकारे तुम्ही सेटिंग करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार. ओके, आता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या मित्रांनो, मार्जिन झाली, ओरिएंटेशन झाला आणि साईज झाला. आता दुसरा एक कॉलम तुम्हाला किती कॉलम पाहिजे आहे, म्हणजे किती कॉलममध्ये तुमचा डाटा हा अरेंज व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर जसं आता जेवढ्या भागाला तुम्हाला करायचं आहे तेवढ्या भाग तुम्ही सिम्पल सिलेक्ट करायचं, कॉलमवरती क्लिक करायचं, 2 कॉलम मी केला. आता काय झालं आहे बघा, 2 कॉलममध्ये तेवढा डाटा सिलेक्ट म्हणजे क्रिएट झालेला आहे. बाकी सगळं डाटा जो आहे तो सिंगल कॉलममध्येच आहे, बघू शकता तुम्ही. आता जसं समजा मला ऑल डाटाला करायचं आहे, प्रत्येक डाटा मला डबल कॉलममध्ये पाहिजे, तर मी कॉलमवरती जाणार, 2 कॉलम केलं. आता प्रत्येक पेजवरचा डाटा काय झाला आहे तो डबल कॉलममध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा लाईन नंबर्स हा एक ऑप्शन आहे, तर लाईन नंबरचा फारसा काही उपयोग आपण करत नाही. लाईन नंबरवरती क्लिक करा, कंटिन्यूवरती क्लिक करा, तर प्रत्येक लाईनीला एक काय आलेला आहे, नंबर आलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही इथून ते किती लाईन्स टाईप केले ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन, आधी तर मी याला करेक्ट करून घेतो आहे, आपण 1 कॉलम करून घेऊया, ठीक आहे. आणि हे पण मी सगळं पोर्ट्रेट करून घेतलेलं आहे, ठीक आहे. आता बघा मी याला सिलेक्ट केलं, ठीक आहे, कंट्रोल एने सिलेक्ट करूया. आधी तर मी जस्टिफाय करून घेतो याला, ठीक आहे, जस्टिफाय केलं. आता बघा हायफेन्शन, ठीक आहे, हायफेन्शन याचा उपयोग कशासाठी होतो, कोणीच उपयोग करत नाही, याचा बरेचसे लोक उपयोग करत नाही. आता बघा याचा उपयोग काय आहे नेमका, कंट्रोल एने मी सिलेक्ट केलं. कधी कधी काय होते बघा, जसं आता एखादी वर्ड आहे, चार्ट जसं इथं लिहिलं आहे, ठीक आहे, मी स्पेस केलं तर काय झालं, पूर्ण चार्ट शब्द इकडं आला आहे. परंतु काय होते, कधी कधी जागा मावत नाही एखाद्या शब्दाला, तर आपण काय करतो, डॅश देतो आणि बाकीचे शब्द खाली लिहितो लिहिताना. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा तशी सेटिंग करता येते. सिम्पल तुम्हाला कंट्रोल एने सिलेक्ट करून घ्यायचं आहे, हायफेन्शनवर क्लिक करायचं आणि ऑटोमॅटिकवर क्लिक करायचं. आता काय बघा, जिथं जिथं गरज आहे तिथे तिथं ऑटोमॅटिकली डॅश आलं. जसं बघा ऑफच्या समोर काय झालेलं आहे, डॅश आलेली आहे. जसं आता मी एखादी शब्द आपण बघूया, एक काम करू आपण इथे,
ठीक आहे, डॉक्युमेंट मी स्पेस देतो. आता बघा DOCU येतं मावला म्हणून त्याने तेवढं घेतलं, बाकी डॅश केला आणि ऑटोमॅटिकली MENT समोरच्या लाईनला घेतलेलं आहे. जसं पिक्चरसाठी आपण करून बघूया, मी स्पेस करतो किंवा काहीतरी लिहितोय. आता बघा काय झालं, PIC इकडे आलं, बाकी TURES बाकी इकडे आलेलं आहे, दुसऱ्या लाईनवरती आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हायफेन्शनचा वापर करू शकता. बाकी तुम्हाला पॅरेग्राफ सेटिंग मी थोडक्यात सांगून देतोय. लेफ्ट साईडने तुम्हाला किती सुटायला पाहिजे जागा, तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सिंपल तुम्हाला आधी पॅरेग्राफ सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साईडने किती जागा सुटायला पाहिजे त्या पॅरेग्राफची, किंवा राईट साईडने किती सुटायला पाहिजे जागा, बिफोर म्हणजे त्या पॅरेग्राफच्या आधी किती जागा सुटायला पाहिजे, ठीक आहे, आणि आफ्टर म्हणजे त्या पॅरेग्राफच्या नंतर किती जागा सुटायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून ठरवू शकता. तर हा होता पेज सेटअपचा, मी पॅरेग्राफ सांगणार नव्हतं परंतु सांगू दिला होता. पेज सेटअपचे हे सगळ्या गोष्टी होत्या मित्रांनो, इम्पॉर्टंट टूल्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि पेज प्रिंट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवून करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमधून जर तुमची हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.